मी ॲडव्होकेट बी ए उसळे. शिर्डी परिसरामध्ये अत्यंत गाजलेलं प्रकरण म्हणजे ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी. या इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये जे काही परिसरातील उद्योजक असतील, नोकरदार असतील किंवा छोटे छोटे कष्टकरी शेतकरी मजूर या लोकांनी आपली जी काही छोटी काही मायापुंज आपल्याजवळ जमा केली होती किंवा जे काही फंड्स आपल्याकडे उपलब्ध होते ते या कंपनीमध्ये जास्त परतावा मिळेल किंवा जास्त स्वरूपाचा परतावा या कंपनीकडून मिळेल या अपेक्षेने त्याच्यामध्ये त्यांनी ठेवी दाखल केल्या होत्या. परंतु आपल्याला माहीत असेल की या कंपनीच्या विरोधात जे काही परिसरामध्ये गुन्हे दाखल झाले त्यात शिर्डी असेल, राहाता असेल, आंबगड असेल, शहादा असेल किंवा पिंपळनेर जिल्हा नंदुरबार या 4-5 ठिकाणी या कंपनीच्या विरोधामध्ये फसवणुकीच्या फ्रॉड केल्याबाबतच्या किंवा MPID कायद्याअंतर्गत या कंपनीच्या विरोधात केस दाखल झालेले आहेत हे आपल्याला माहीत आहे. परंतु ज्या काही कंपनीच्या विरोधात केस दाखल झालेल्या या समज गैरसमजातून किंवा जो काही विश्वास होता कंपनीवरचा तो कुठेतरी डळमळीत झाल्यामुळे या अशा स्वरूपाच्या घटना किंवा अशा स्वरूपाच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. त्या महत्त्वाचं कारण काय याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला दिसून येईल की या कंपनीचे जे डायरेक्टर होते भूपेंद्र यांना LCBचे पोलीस जे होते अहमदनगर शाखेचे, अहिल्यानगर शाखेचे यांनी त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त मोठी रक्कम खंडणी स्वरूपात कशी मिळेल या उद्देशाने जानेवारी 2025 पासून सुरुवात केली होती. आणि या जानेवारी 2025 पासून त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पिछा करून त्यांच्या जे काही रोजच्या हालचाली होती याच्यावरती देखरेख ठेवून त्यांनी एक दिवस ज्यावेळेला या कंपनीचा मालक किंवा डायरेक्टर आपल्या फॉर्च्यून कारने मित्रासोबत नाशिककडे चालला होता आणि या नाशिककडे जात असताना त्याला त्या सिन्नर फाट्याला अडवलं आणि तेथून पुढे त्याला टॉर्चर करून 2 कोटीची मागणी केली आणि त्यानंतर मग त्याला त्या विमानतळात तिथं पण टॉर्चर केलं आणि मग सगळ्यात शेवटी पोलीस कंपाऊंड जे आहे अहिल्यानगर DSP कार्यालय जे आहे तिथं नेऊन त्याला टॉर्चर केलं आणि 1.5 कोटीचा सौदा त्याच्यासोबत ठरवून हे 1.5 कोटीची लाच, 1.5 कोटीची खंडणी हे जे काही ठेवीदाराचे पैसे आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले या कंपनीचे त्यातली रक्कम ह्या पोलिसांनी हडप केली आहे, त्याच्यावरती डल्ला मारलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार या पोलिसांनी केल्यामुळे हे जे काही ठेवीदार होते ह्या ठेवीदाराचे पैसे ह्या ठेवीदाराला परत करणं किंवा त्यांचा परतावा देणं हे अशक्य झाले आहे. त्यानंतर दुसरं कारण जे होतं ते म्हणजे या परिसरातील जे काही देश आहेत, आखाती देश असतील किंवा आणखीन दुसरे देश असतील यांच्यामध्ये अंतर्गत जे काही युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली होती ह्या युद्धजनक परिस्थितीमुळे हे जे शेअरचे भाव होते हे गडगडले आणि काही प्रमाणाचा तोटा या कंपनीला झालेला असल्यामुळे तो वेळेमध्ये परतावा जे काही ठेवीदार होते यांना करता आलेला नव्हता. परंतु लोकांच्या गैरसमजामुळे तो काही उद्रेक झाला आणि काही लोकांनी केसेस दाखल झाल्या. तर याच्या पाठीमागची जी भूमिका आहे आपण समजून घेतली पाहिजे. का लॉस का झाला किंवा लोकांना पैसे परत का नाही केले. वास्तविक पाहता हा जो संचालक आहे या कंपनीचा डायरेक्टर आहे याला हे पैसे परत करायचे आहेत, परंतु पोलिसांनी त्याचे पैसे खाल्ल्यामुळे ते परत करता आले नाही. दुसरी गोष्ट जे कंपनीचं शेअर मार्केट डाऊन झालं त्याच्यात जो तोटा झाला होता तो तात्काळ भरून काढणं अशक्य झाल्यामुळे आणि तिसरं महत्त्वाचं कारण त्याला अटक झाल्यामुळे जेलमध्ये असल्यामुळे त्याचे जे काही शेअर मार्केटला जो काही चढ उतार झालेला आहे त्याच्यामध्ये पैसे लावणं, त्यातनं नफा मिळवणं आणि ते लोकांना वाटणं ह्या गोष्टी अशक्य झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आज आपल्याला प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे की याचा लवकरात लवकर या केसची सुनावणी किंवा त्यापूर्वी त्याचा जामीन मंजूर होऊन तो बाहेर कसा येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी जी जी काही मदत ठेवीदार असतील किंवा त्याचे हितचिंतक असतील त्याने ती मदत स्वरूपात जर केली तर निश्चितपणे मला खात्री आहे की ह्या 2-3 महिन्यामध्ये तो बाहेर येऊ शकतो, त्याचा जामीन होऊ शकतो आणि जामीन झाल्यानंतर ह्या ज्या काही लोकांच्या परताव्या आहे तो निश्चितपणे करू शकेल अशाच प्रकारची ग्वाही त्यांनी मला दिली आहे. मी त्याला जेलमध्ये जाऊन वारंवार भेटत असतो, कॉन्फरन्स घेत असतो, कॉन्फरन्सद्वारे आमची भेट होत असते. त्यांनीसुद्धा मला हमी दिली की हे जे ठेवीदाराचे पैसे आहेत हे मी तात्काळ बाहेर आल्यानंतर परत करेल. एवढंच नाही तर या शिर्डी परिसरातच मी एक वास्तव्य करेल. ही जी पुण्यनगरी आहे साईबाबाची, मी येथेच पुन्हा नव्याने पाय रोवून उभा राहील आणि लोकांच्या जनतेचे जे काही पैसे माझ्या कंपनीत अडकले आहेत ज्या विश्वासाने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पैसे अडकवले आहेत ते त्याच विश्वासाने मी परत करेल अशा स्वरूपाची ग्वाही त्यांनी मला दिली असून
तोच निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या आजच्या आपल्या दोघांच्या संवादामध्ये करत आहेत. नमस्ते.